मागच्या 6व्या सत्रामध्ये आपण 92 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत. दृष्टांत आहे वर्तेचा. कालच्या दृष्टांतामध्ये आहिर देशीची या म्हातारीचा दृष्टांत आपण पाहिला. यामध्ये सिद्धांत सांगत असताना सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण धर्मबुद्धीने एखादी गोष्ट करत असताना, धर्माच्या नावाखाली एखादी गोष्ट करत असताना आपण कशा प्रकारे परत अविद्या किंवा अविधी आपण जोडतो आणि शेवटी ते सगळं आपल्या दुःखाला कारणीभूत होतं आणि मग आपल्या दुःखाची पारावार नाही राहत नाही, म्हणजे अमर्याद दुःख त्याच्यातनं होत असतं. अर्थातच काल जे आपण बघितलं की परमेश्वर हे परमेश्वर पाहिजे, म्हणजे परमेश्वराकडनं परमेश्वरालाच मिळवण्याची बुद्धी जर का आपण ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि दुःख जे व्हायचं आहे ते होणार नाही. आजच्या दृष्टांतामध्ये आपण वर्तेचा दृष्टांत बघणार आहोत आणि यामध्ये लापनिक सांगते आहे की म्हणून सर्व प्रकारे साधावया वर्तावे, सर्व प्रकारे सावधेया वर्तावे. मग पुरुषाने कसं केलं पाहिजे, कारण की मागच्या दृष्टांतामध्ये एक जळ मांडवी याचा दृष्टांत पाहिला, ज्याच्यामध्ये धर्म नावाने काही गोष्टी केल्या जातात आणि तिथे कुठेतरी अविद्येचा संचार होतो आणि त्याच्यामुळे अशेष धर्माचा अभाव होतो. मग नुसता अभावच होतो का, ना दुःखाची सुद्धा प्राप्ती होत असते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अहिर देशीच्या म्हातारीचा दृष्टांत. मग अशा दोनही दृष्टांत, याच्या मागील दृष्टांत 3 विरहिणीचे दृष्टांत होते, म्हणजे ते गुणदायक आहेत, आणि पुढचे जे 2 सांगितले त्याच्यातनं दोष निष्पत्ती होते ते कसं सांगितलेलं आहे. मग या मागील जळ मांडवीयेचा आणि अहिरदेशीच्या म्हातारीच्या दृष्टांतावरून मग साधकाने कसं वर्तन केलं पाहिजे ना, म्हणून सर्व प्रकारे सावधेया वर्तावे. सर्व प्रकारे म्हणजे सर्व बाजूंनी तुम्हाला सावध वर्तन करता आलं पाहिजे. म्हणजे अशी एक बाजू नाही बघायची की तुम्ही म्हटले की आता आम्ही अन्नदान करतो आहोत, म्हणजे सगळ्यात आता योग्य दान कुठलं आहे या ठिकाणी, मग अन्नदान आहे. वास्तविक अन्नदान हेच महत्वाचं दान असं नाहीये, प्रसंगोचित कुठलं दान आहे ते महत्वाचं असतं. आपण काय केलेलं आहे की आपण अन्नदान हा विषय पकडून ठेवलेला आहे की अन्नदानच श्रेष्ठ आहे. मग एखाद्याला पाणी लागत असेल तर म्हणतो आम्ही अन्नच देतो, फक्त धान्य वगैरे ते पाणी देत नाही आम्ही. म्हणजे एखाद्याला जेवायला बोलवायचं आणि त्याला पाणी द्यायचंच नाही की जेवायचं दंडवत आहे, पाण्याचा दंडवत नाही आहे तुम्हाला. किंवा मग एखाद्याला थंडी लागते आहे, एखादा म्हणजे जे ईश्वर साधक आहेत त्यांना थंडी लागते आहे आणि अशा वेळेस आपण त्यांनी जर का आपल्याकडे त्या अपेक्षेने जर का बघितलं आणि आता आपल्याला पण लक्षात येतं की आता यांना थंडी लागते, तर मग अशा टायमाला तुम्ही जेवण देणार की काहीतरी पांघरायला देणार त्यांना? आपण म्हणू नये आम्ही फक्त अन्नदानच करतो, आम्ही काही ब्लँकेट वगैरे काही दान करणार नाही. म्हणजे प्रसंगोचित तुम्हाला त्या गोष्टी त्या तिथे देता आल्या पाहिजे. कर्ण जो होता, कर्ण फक्त सुवर्णदान वगैरे असं काही ते द्यायचं, तो अन्नदान वगैरे करत नसायचा. मग त्यांच्याकडे एकदा कोणी काही याचक आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी काही अन्न वगैरे देत नाही, सोनं पाहिजे तेवढं माग. तो म्हणे मला भूक लागलेली आहे, सोनं घेऊन करायचं काय?
त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला पाहिजे तर तिकडे जाते, पांडवांचं तिकडे, असं त्यांनी बोटाने दाखवलं. शेवटच्या काळामध्ये जेव्हा तो घायल होऊन पडलेला होता, मृत्यू अवस्थेमध्ये होता, अशा वेळेस त्याला तहान लागली, तो पाणी पाणी करायला लागला. त्याच्यासमोर सोनं नाणं ठेवलं गेलं. तो म्हणे मला हे नको, मला पाणी पाहिजे. कृष्ण महाराज म्हणतात आयुष्यभर तो हेच दान केलं, शेवटी तुला हेच मिळणार आहे. अन्नदान कधी केलं नाही, मग त्याच्यामुळे मग परंतु त्याला त्याची चूक लक्षात आली, पश्चाताप झाला असेल. कृष्ण महाराजांनी सांगितलं पण केव्हा एकेकाळी तू पांडवांचा रस्ता दाखवलेला आहे, अन्नदान कुठे मिळेल हे त्या ज्या बोटाने दाखवलं ते बोट तू तोंडात धर, तर काय होईल, तुझं तृप्तता जी आहे ती होईल. आणि ते त्यांनी तसं केलं, त्याची तृप्तता झाली. अर्थात आपण पण हे अवलंबन करायचं का, अन्नदान तर करायचं नाही, पण अन्नदान कुठे मिळेल ते बोटाने दाखवायचं. आणि शेवटच्या काळामध्ये मग असं बोट असं हे केलं आपण की लगेच आपली पण तृप्तता होईल, असं काही होणार नाही बरं का. तुम्ही जा प्रयोग करायला तसा. आपला विषय चालू आहे की आपण कशा प्रकारे सावध वर्तायचं. अन्नदान हा विषय चालू नाही किंवा दान हा विषय नाही चालू आपला. आपल्याला सावध कसं वर्तन करायचं आहे हा विषय मुख्य चालू आहे. मग तुम्ही जर का सेवादास्य करायला लागले, मग सेवादास्य करताना आपण सेवा एके सेवा करत असतो. मग त्याच्यामध्ये कोणाच्या पट्टीला काय पाय लागतो आहे, कोणाला पाय लागतो आहे, पटकर अधिकरणांचं टाकतोय, परंतु वासनिकांना तुडवत आपण चाललेलो आहोत, त्यांना पाय लावत चाललेलो आहोत. वासनिकांना सुद्धा पाय लागला नाही पाहिजे. त्यानंतर कोणाला त्रास न होता आपण आपली सेवा घडली पाहिजे. तो एक सावध भाग आपल्यामध्ये असला पाहिजे. कधी कधी असं असतं की आता आरती असते, आरती ओवाळतो आपण, आरतीच्या वेळेस तिथेच उपाराचं ताट ठेवलेलं असताना कोणीतरी साधू उपार संकल्पविधी म्हणण्यासाठी तिथे बसणार असतात, त्यांचं पटकर तिथे टाकलेलं असतं. आपण आरती ओवाळायच्या एवढं ह्याच्यामध्ये असतो की त्यांच्या त्या पटकरावर आपण पाय देतोय याचं सुद्धा भान आपल्याला नसतं. कधी कधी असं असतं की बाबा आरती वगैरे हे ते प्रज्वलित केलेली आहे, तर अशा वेळेस आधी मोठे जे कोणी आहेत त्यांना आधी सन्मान दिला गेला पाहिजे, तर त्यांच्या आधी आपणच ती ओवाळून घेतो. असंही होता कामा नये. साधू असतील तर साधूंना आधी द्या, असं काही कुठे लिखित नाही आहे, परंतु आपलं हे काम आहे. आपल्या परंपरेमध्ये असं आहे की म्हणजे सन्मान जो आहे तो आधी मोठ्याला दिला गेला पाहिजे. तर अशा या क्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला सावध वर्तन असलं पाहिजे. आपण स्थानवंदनाला चाललेलो आहोत, मग त्या ठिकाणी सुद्धा आपण म्हटलं की स्थानवंदनाच्या नावाखाली काही केले तरी चालतं, देव सगळं माफ करून घेतात. शेवटच्या दिवशी प्रायश्चित केलं जातं, त्याच्यामध्ये सगळं हिशोब होऊन जातो, देव सगळे गुन्हे माफ करतात, असं काही नाही आहे. काही लोक बोलतात की मरण्याच्या आधी एकदा प्रायश्चित करून घ्यावं. मरण्याच्या आधी किती वेळा प्रायश्चित करायचं? एकदा. आणि दोष किती वेळा करायचे? अनेक वेळा. भरपूर दोष करून घ्या. जसं आजकाल ते चालू आहे ना, मॉलमध्ये फिरतात लोक, भरपूर खरेदी करतात आणि एकदाच बिल पेड करतात शेवटी निघताना. तसं आहे की भरपूर कलेक्शन केलं आपण दोषांचं, हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या, आणि मग आता शेवटी मरायच्या आधी मला प्रायश्चित करायचे बरं का. अशाने कुठे प्रायश्चित वगैरे काही होत नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही की बाबा तो कार्य त्याची ती क्रिया वाया जाते असं मी म्हणणार नाही. कुठेतरी काही लोकांना शेवटी पश्चाताप होतो की बाबा खरंच आपण आयुष्य वाया घालवलं, आणि त्यांना मनापासून ते दुःख असेल, मनापासून ते जर का प्रायश्चित असेल तर कुठे ना कुठे परमेश्वर काही ना काही त्याचा उपयोग करणार आहे. नाही असं नाही, प्रायश्चित केलं पाहिजे, दुःख केलं पाहिजे. परंतु आत्ता आपल्याकडे संधी आहे की बाबा मृत्यू तर आपला लांब आहे, परंतु आत्ता आपल्याकडे संधी आहे की आपण जे मिळवणार आहोत ते गुणदायक जर का आपण मिळवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सावध वर्तन असावं लागेल. सेवादास्य करताना योग्यता सुद्धा तुमच्याकडनं जोडल्या जाणार आहे आणि अयोग्यता सुद्धा त्या सेवेतनं तुम्हाला भेटणार आहे. सेवादास्यामध्ये आपण जे काय आवश्यक उपयुक्त गोष्टी आपण करतो
त्याच्यातनं योग्यता होत असते आणि ते करत असताना जे किडा मुंगी वगैरे ज्या काही गोष्टी मृत्युमुखी पावतात आपल्यामुळे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला अयोग्यता लागणार आहे. तर आपल्याला सावध वर्तन असं करायचं आहे की आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे किडा मुंगी वगैरे हे आवर्जून किंवा जाणीवपूर्वक त्याचं हे नाही झालं पाहिजे, हिंसा नाही झाली पाहिजे. न कळत तर हिंसा भरपूर होते. अग्नी प्रज्वलित करतोय त्याच्यात हिंसा चालूच आहे. काही भाजीपाला आपल्यासाठी तोडून आणल्या जातोय कुणाकरवी तरी त्याच्याने हिंसा ही चालूच आहे. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टींमध्ये सावध वर्तन करायचं आहे. ग्रस्त मंडळी असतील, रस्त्याने चालता चालता कोणी पण विचारतं इकडे ते आमका रस्ता कुठे होते, आमका चौक कुठे आहे. तुम्ही म्हणताय का इथून गेलं की पुढे तो चौक आहे, तुम्ही सांगितला पत्ता, परंतु तुम्हाला माहिती आहे का की आज कुठला वार आहे, हा माणूस त्या चौकात कशासाठी चाललेला आहे. कदाचित तिथे कुठलं तरी नॉनव्हेजचं काही दुकान असेल, दारू मद्यपानाचं काही दुकान असेल, हा तिकडे चालला असेल. तुम्हाला त्यांनी पत्ता दाखवला आणि तुम्ही कर्णासारखा पत्ता दाखवला. कर्णाने तरी चांगल्या ठिकाणचा रस्ता दाखवलेला, आपण त्याला वाईट ठिकाणचा रस्ता दाखवला. आम्ही बहुतांशी वेळा थोडासा विचार करतो की बाबा, आणि मग कुशळतेने सांगतो, काय माहिती नाही बाबा, कोणा जरी विचारा. म्हणजे कुशळतेने आपल्याला सांगता आलं पाहिजे. कधी काळी असं पण असेल की कोणीतरी दवाखान्याचा पत्ता विचारत असेल तर तुम्हाला तो सांगावा लागेल. म्हणजे तुम्हाला प्रसंगोचित वर्तन तुम्हाला करायचं आहे. म्हणून हे सावधता जी आहे ती सावधता आपल्याला अनेक बाबींमध्ये घेता येईल. आपल्याला असं वाटत असतं की आपण ही क्रिया जी करतो आहे ती उत्तम क्रिया आहे, उत्तम सेवा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याकडनं घडणार नाही. परंतु असे अनेक दोष त्याच्यामध्ये कळतपणे घडत असतात. तर ते घडू नये या दृष्टिकोनातनं आपण काय केलं पाहिजे, आपण आपलं सावधता जी आहे ती सावधता आपण ठेवली पाहिजे. जसं मामाजी आम्हाला सांगायचे, आता तुम्ही समजा रस्त्याने चाललेले आहात, कोणीतरी तुम्हाला विनंती केली व आमची गाडी थोडी खड्ड्यामध्ये अडकलेली आहे, त्याला थोडं धक्का लावा, एक माणसाची ताकद कमी पडते, आणि तुम्ही गेलात, ठीक आहे, मदत करायची आहे, गाडी कोणाची अडकलेली आहे. आणि तिकडे गेल्यानंतर कळलं की ते कसाईखान्यात जाणारी गाडी आहे. आता तुम्ही आलेलात तर आहात, परंतु आता तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा मी या गाडीला हात लावणार नाही, आम्ही निर्हिंसक लोक आहोत. तुम्हाला सांगता येत असेल तर नक्की सांगा. परंतु आता हात लावायची वेळ आलीच तर हात लावा, पण ताकद लावू नका. हात लावलेला आहे पण ताकद अजिबात लावू नका. म्हणजे तुमच्यामुळे ती गाडी बाहेर निघाली नाही पाहिजे. ही कुशळता तुम्ही तुमच्या पद्धतीने बाळगायची आहे. आता तुम्हाला प्रापंचिक याच्यामध्ये वर्तन करत असताना आसपासचे लोक असतील, अन्य नातलग आहेत तुमचे, या सगळ्यांचा योग येतो आणि अशा वेळेस ते पटकन काहीतरी विचारताना आपण पटकन सांगून टाकतो. मग त्यावेळीच ते कुठे चाललेत, काय चाललेत, कशासाठी चाललेले आहेत याचा एक सारांश विचार आपण केला पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ते सांगायचं की नाही सांगायचं हे आपण नक्की केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ते ठरवता आलं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, सावधेया वर्तावे, म्हणजे सावध पद्धतीने आपल्याला वर्तन करता आलं पाहिजे. आणि यासाठी दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे वर्तेचा. वर्त म्हणजे दोन्ही बाजूनी हे टोक आहे आणि ते टोक आहे, आणि दोन्ही टोकाला एक रस्सी आहे, एक दोर आहे चांगला, त्याला या टोकाला बांधून आणि त्याही टोकाला त्याला बांधलेला आहे. आणि आता जो रस्ता तयार झालेला आहे तो कसला झालेला आहे, दोराचा रस्ता तो तयार झालेला आहे. आता त्याच्यावरून या टोकावरून चालत त्या टोकापर्यंत जायचं आहे. आणि तसे जाणारे लोक सुद्धा आहेत बरं का, त्याच्यावर आपलं पोट भरणारे लोक सुद्धा आहेत.
अशा या एका कलाकाराचा किंवा त्या कलेवर आपलं पोट भरणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आमच्या स्वामींनी दृष्टांत आम्हाला सांगितलेला आहे. हा खेळ जो आहे तो अत्यंत क्षुल्लक खेळ आहे. म्हणजे आत्ताचे जे काही खेळ चालतात त्याच्यावर कितीतरी कोटी रुपयांचं सगळं उलाढाल होत असते. त्या मानाने हा वरतेचा जो खेळ आहे तो काय तेवढा नसतो. बघणारी लोक सगळेच काही पैसे देतात असं नाही. काही देतात, काही नाही देत, काही त्याला अपशब्द देऊन जातात, असंही होत असतं. परंतु आमच्या स्वामींनी तो जो काही दोरावर चालणारा तो व्यक्ती आहे, जो कलाकार आहे, त्याच्या कुशलतेकडे बघितलेलं आहे, त्याच्या मनोवृत्तीकडे बघितलेलं आहे, त्याच्या एकंदरीत जीवन सारणीकडे परमेश्वराने पाहिलेला आहे आणि तो दृष्टांत आम्हाला देवाने इथे सांगितलेला आहे. हा दृष्टांत स्वामींनी का सांगितलेला आहे आणि आपल्याला त्या दृष्टांताचा उपयोग कसा आहे, किंवा या दृष्टांतामध्ये स्वामींनी जो काही गुण त्या व्यक्तीचा सांगितला तो जर का आपल्याकडे नसेल तर आपल्या बाबतीमध्ये काय घडू शकतं, ते आपण या दृष्टांताचं जे प्रकरणवश लीळा जी आहे ती पूर्वार्ध 204 क्रमांकाची आहे, त्या लीळेच्या माध्यमातून बघूया. लीळेची आदी आहे डखल्या चांगदेव भटाचे श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना पाठवणे. डखले आणि चांगदेव भट यांना आमच्या स्वामींनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला पाठवलंय. का पाठवलं ते आपण या लीळेच्या माध्यमातून बघूया. मागवते गोसाव्यांची चतुर्विधाचा मढी अवस्थान झाले. आमच्या स्वामींना चतुर्विधाच्या त्या मठामध्ये अवस्थान झालेलं आहे. वेरूळची लीळा आहे. एकुदी गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपित होते. आमचे स्वामी एक दिवशी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपित होते. प्रसंगोचित काही विषय निघालेला असेल आणि आमचे स्वामी त्याविषयी विश्लेषण करत आहेत. तव डखला आणि चांगदेव भटी म्हणितले जी जी आम्हा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होवावे. डखले आणि चांगदेव भट यांनी आमच्या स्वामींच्या श्रीमुखातून निरूपण होत असलेले श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळेंचं श्रवण केलं आणि त्यांना असं झालं की आपणही श्री दत्तात्रय प्रभूंची भेटी घ्यावी. सर्वज्ञ म्हटले ते कांगा होईल ते अमोघ दर्शन किंगा. स्वामी म्हणतात दत्तात्रय प्रभूंचं दर्शन तुम्हाला का व्हावं, का होईल, कारण की दत्तात्रय प्रभूंचं दर्शन कसं आहे, अमोघ आहे. अमोघ म्हणजे ते एक तर झालं तर वाया जात नाही आणि एक तर होतच नाही, म्हणजे ते दुर्मिळ असं दर्शन आहे ते. आणि म्हणून ते तुम्हाला दर्शन का व्हावं, का होईल तुम्हाला, असं स्वामींनी ही शक्यता आधीच सांगितलेली आहे. स्वामींनी शक्यता आधी का सांगितली, कारण की जीव जो आहे तो जीव ठरवतो सगळं, परंतु त्याचं नक्की ठरत काहीच नाही किंवा ठरल्याप्रमाणे होत काहीच नाही. आपण ठरवतो एक की असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं, परंतु प्रसंगोचित अशा अडचणी येतात की आपण म्हणतो अहो आम्ही येणारच होतो बरं का, निघालच होतो, परंतु काय वेळेवर ते असं झालं, वेळेवर ते तसं झालं आणि मग आपलं येणं रद्द होऊन जात असतं. आणि का ते देवाच्या दैवराटीच्या विभागाकडे येताना ह्या गोष्टी अधिक होतात. कर्मराटीच्या विभागाकडे जर का तुम्हाला जायचं असेल, कुठे लग्नाला जायचं असेल, कधीच गाड्या लेट नसतात. कुठे काय कोणाकडे काय भांडणाला वगैरे जायचं असेल, बरोबर तुम्ही तिथे बरोबर वेळेत पोहोचणार, म्हणजे सगळा योगायोग असतो हा. परंतु दैवराटीकडे जर का यायचं असेल मग तिथे आपल्याला गाड्या भेटत नाही, रिक्षा भेटत नाही, सगळे अडचणी ज्या असतात त्या आपल्या समोर येतात आणि आपलं नेहमीच घरी पाणी येतं नेमकं त्या दिवशी. कुणाला विचारलं का पा तुम्ही का नाही येत ना पा, ते म्हणे तेव्हाच आमचं पाणी येतं म्हणे, आमच्या घरी तेव्हाच पाणी येतं, त्याच्यामुळे काही येता येत नाही. म्हणजे ह्या अडचणी फक्त दैवराटी संदर्भामध्ये आहेत, जिथे योग्यता घडणार आहे, जिथे ईश्वर तुम्हाला भेटणार आहेत, ईश्वराचं ब्रह्मविद्या ज्ञान तुम्हाला भेटणार आहे, ईश्वराची ओळख होणार आहे, परमेश्वर कसा पावला जाईल याचं जे काही ज्ञान आहे जिथे तुम्हाला भेटणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही पोहोचणं म्हणजे खूप दुर्मिळ आहे बरं का. अशा ठिकाणी जर का आपल्याला पोहोचायला वेळ लागत असेल तर समजायचं आपलं अनधिकार जो आहे तो चांगल्या प्रकारचा अनधिकार आहे की तिथे आपण पोहोचत नाही आहे. आणि म्हणून
या ठिकाणी स्वामींनी आधीच त्यांना सांगितलं की तुम्हाला ते दर्शन का व्हावं, अमुक दर्शन आहे ते म्हणतात नाजी गोसावी करती तरी होईल. म्हणजे स्वामींनी जर का प्रवृत्ती स्वामींची असेल तर आम्हाला होईल. म्हणजे लक्षात घ्या की नुसतं तुमचा पैसा असून उपयोग नाही, तुमचे कष्ट असून उपयोग नसतो. ईश्वराला पण तुमची ती क्रिया मान्य असली पाहिजे, ईश्वराची पण प्रवृत्ती असली पाहिजे तुमची क्रिया स्वीकारावी म्हणून. नाहीतर उगाचच आपण क्रिया करतो आहोत आणि बुद्धी आपली वेगळीच चालते आहे तर आपली क्रिया स्वीकारणं दुरापास्त आहे. आमच्या स्वामींना एक सैनिक धक्का देतो, स्वामींच्या हातात श्रीकरातलं भिक्षांना खाली पडतं मातीमध्ये धुळीमध्ये. तो जो अधिकारी आहे ज्याची पालखी तिकडून जाणार आहे तो अधिकारी पालखीतनं खाली उतरतो, स्वामींना विनंती करतो की माझ्या घरी चला, माझं भोजन स्वीकारावं, हे अन्न कशाला तुम्ही उचलताय. परंतु लक्षात घ्या की क्रिया करणारे जे होते, स्वामींना ज्यांनी भिक्षांना वाढलेलं होतं ते लोक योग्य कन्वेचे होते. स्वामी त्यांच्याकडे जातात, सगळ्यांकडे जात नाही. तुम्ही किती जरी म्हटले बीजे करावे मम सदनाला, रोज जरी आरत्या म्हटल्या त्या, तर स्वामी आपल्याकडे भिक्षेला येणार नाही येणार. पण कसं, एक तर दत्तात्रय प्रभू कुठे जातात भिक्षेला? कोल्हापूरला. आणि आम्हाला स्वामींनी सांगितलं कोल्हापूरला जायचं नाही. आता आहे का आपला योग? योग नाही आहे आपला. आणि आपण किती जरी आरत्या म्हटल्या तरी आरत्याने काय होणार नाही, कारण की आपलं ते प्रोसिजर आहे. उपार दाखवला, एक आरती म्हटली तरी लोकांचं मन नाही भरत, म्हणे उपाराची आरती नाही म्हटली. विडा ठेवला तर विड्याची आरती नाही म्हटली. ते म्हणजे असं आहे की आरत्या ह्या प्रकार हा अवांतर चालू झालेला आहे. की आधीच्या काळात असं नव्हतं की बाबा देवानी सांगितलं विडा व्हा, आता विड्याची आरती म्हणा. गंध लावा, गंधाची आरती म्हणतो का आपण कधी? संकल्पाची आरती म्हणतो का? अगरबत्तीची आरती आहे का? म्हणजे ह्या अवांतर आलेल्या गोष्टी आहेत आणि आपण तेवढ्या पक्क्या धरून ठेवलेल्या आहेत की आपण आरत्या भजनांमध्ये इतका वेळ घालवतोय आपला. आणि प्रवचन असेल तर ते फक्त एकच तास, ते जास्त नको. आम्हाला 5 आरत्या म्हणायच्या आहेत, 5 भजनं म्हणायची आहेत, आपण आपला वेळ त्याच्यामध्ये आपण लावतो आहोत. तर परमेश्वराची नेमकी प्रवृत्ती काय आहे, जी प्रवृत्ती असेल तसं होणार आहे. आणि म्हणून आपण अधिक वेळ तिकडे न देता परमेश्वराची प्रवृत्ती काय आहे त्या ठिकाणी आपण अधिक वेळ आपला व्यतीत केला पाहिजे, उपयोगात आणला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की गोसाव्यांची गोसावी करीती तरी होईल. म्हणजे स्वामींनी जर का देवाची प्रवृत्ती असेल तर आम्हाला दर्शन होईल. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण काही म्हटल्याने काही होणार नाही, आपण असं काही म्हटलं पाहिजे की ईश्वराची प्रवृत्ती झाली पाहिजे. लीळाचरित्रामध्ये अशा अनेक लीळा तुम्हाला दिसतील की स्वामी म्हणतात वेगळं, परंतु तिथे उपस्थित असलेल्या जीवांनी काहीतरी विनंती केली आणि स्वामींची प्रवृत्ती बदलली. स्वामी म्हणतात अपोलोंना काही अनुसरण वगैरे काही घडणार नाही, शेवटी असं असं होईल, देवतेला शरण जातील. महादाईसांनी विनंती केली आणि स्वामींची प्रवृत्ती बदलली. स्वामी म्हणतात शेवटी होईल, म्हणजे शेवटी येईल परत हा. आणि शेवटी आले ते. आमचे स्वामी निघालेले आहेत, ग्रामांतर करणार आहेत, दुसऱ्या गावाला जाणार आहेत. भक्तिजन म्हणतात देवा आता दिवाळी आहे, थांबा वगैरे. स्वामींची काय थांबण्याची प्रवृत्ती नाही. महादाईसांनी छोट्याशा कोणाला सांगितलं? हा, एल्लाईसा. एल्लाईसा की एकाईसा? एल्लाईसा. एल्लाईसा छोटीशी आहे, तिला सांगितलं की तू स्वामींना विनंती कर. आणि ती छोटीशी एल्लाईसा गेली आणि तिने विनंती केली. स्वामींनी त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही थांबतो, पण तुम्ही मग आमच्यासाठी काय कराल? ते म्हणे मी गोसाव्यांच्या ठिकाणी भावबीज करेन आणि स्वामींसाठी मी लाडू बनवेन. स्वामी म्हणतात पण लाडू तुम्हाला स्वतःला बनवावे लागतील, दुसऱ्यांकडनं नाही. आपली जेव्हा क्रिया असते तेव्हा ती आपण स्वतः केली पाहिजे. याच्यामध्ये अन्य लोकांमध्ये असतं, राजा लोक असतात ना, ते पुरोहिताकरवी आपली क्रिया करवतात, ते स्वतः नाही करत. ते स्वतः कुठल्या तीर्थक्षेत्राला जात नाही, ते आपल्या पुरोहिताला पाठवतात, हे घ्या आमचं हे उपाराचं ताट वगैरे, हे सोन्या नानाचं ताट घेऊन आमच्या देवतेला जाऊन
पूजन यथोचित करून आमच्या नावाने, म्हणजे आपली क्रिया आहे पण ती आपण दुसऱ्यांकरवी करवतोय. आपल्याला असं वाटतं की ते लेखी लागतंय सगळं, असं लेखी लागत नाही. स्वतःची क्रिया आपण स्वतः केली पाहिजे. आपल्याकडे एक नवीन फॅड आलेलं आहे आता. आपल्याला स्मरण करायला वेळ नाहीये, आवड नाहीये, सवड नाहीये, कंटाळा आहे. मग आता काय करायचं? मग कुठल्या तरी बाबांना फोन करायचा, सांगायचं आमच्या नावाचं स्मरण करा. किती पैसे होतात ते सांगा. कसं काय, म्हणजे स्मरणाचे पैसे कसे काय होऊ शकतात? मी तुमच्याकडे जेवायला येतो त्याची मी फी घेतो की बाबा मी तुमच्याकडे जेवतोय त्याचं मला पैसे द्या तुम्ही. म्हणजे कसं काय आहे, कसं काय गणित ठरलेलं आहे कुठलं? म्हणजे जो करायला सांगतो आहे की माझं स्मरण करा आणि त्याचे पैसे किती होतात ते सांगा. कालच्या वेळेत आपण बघितलं, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, मग स्मरण तरी साधणार आहे का सांगा? तुम्ही जर का कोणाला विनंती करायला सांगितली तर एक गोष्ट वेगळी आहे की माझ्याबद्दल तुम्ही देवाला विनंती करा, तर एक भाग वेगळा आहे. ते पण कोणी जर का अनुसरणाविषयी विनंती करायला सांगितली तर करा. तर कुणी म्हटले की हो माझ्या काही अमक्या लग्नासाठी विनंती करा देवाला, किंवा मग आमचं ते भांडण व्यवस्थित होऊ द्या म्हणून देवाला विनंती करा, तर म्हणून काय देवाला विनंती करत बसायचं नाही. म्हणजे समोरचा माणूस कशाला विनंती करायला सांगतो ते पण सध्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण जर का अशा पैशाच्या व्यवहाराने गोष्टी करत असू, आमच्या नावाचं पारायण करा आणि काय होईल ते पैसे देऊन टाकू तुम्हाला, या ज्या गोष्टी आहेत ना, हे स्वतःच्या स्वतः गोष्टी करायच्या आहेत. स्मरण परत कोणी असं सांगितलंय का कोणाला फोन करून की असं करा 10 दिवस तुम्ही आमच्या वाटणीचं जेवा, मी जेवणार नाही, माझ्या नावाचं तुम्हीच जेवा, असं कुणी फोन केला आजपर्यंत? माझ्या नावाच्या प्रदक्षिणा घाला, दंडवत घाला, स्मरण करा, उपहार करा, परंतु माझ्या नावाचं तुम्हीच जेवा, मी जेवणार नाही 10 दिवस, असा कोणी फोन केलाय का आजपर्यंत? नाही केला फोन. म्हणजे आपण पण काय, म्हणजे जेवढ्या गोष्टी बरोबर मोजक्याच गोष्टी आपण समोरच्याला सांगत असतो, बाकीच्या सगळ्या राखून ठेवत असतो आपल्याकडे. तर तसं असता कामा नये. आपल्या तर निरूपणामध्ये 4 दिवस हा विषय चालू आहे की आपली क्रिया तर आपण करायचीच आहे, परंतु दुसऱ्याची क्रिया जर का चालू असेल तर त्याला पण आपण हातभार लावायचा. त्याच्याने इतकं परनिष्ठ गोमटं तुम्हाला लागतं. म्हणजे याचा जो विचार आहे जर का आपण सर्वांनी केला तर नक्कीच खूपशा गोष्टी आपण आपलं काहीही इन्व्हेस्ट न करता, आपले पैसे, आपले वस्तू काहीही गुंतवणूक न करता सुद्धा आपण खूप काय मिळवू शकतो. अनेकांच्या क्रिया चांगल्या प्रकारे करवून, यथायोग्य करून, सात्विकतेने करवून, त्यांच्याकडनं त्या क्रिया ईश्वराला अपेक्षित आहेत तशा पद्धतीने करवून आपण खूप काही गोष्टी जोडू शकतो. म्हणजे ज्या अदृष्टपर भेटणार आहेत, दृष्टपर नाही, तुम्हाला किती लागले, काय लागलंय, आणि ते लागेल या हेतूने पण नाही करायचं की मला परनिष्ठ गोमटा लागेल म्हणून मी हे करतोय, असं पण नाही. स्वाभाविकपणे आणि आवडीपूर्वक केलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये हे असलंच पाहिजे की समोरच्याची क्रिया जी आहे, तो माणूस तुमच्या ओळखीचा असो की नको असो, उपदेशी असेल तर त्याच्याकडनं यथोचित क्रिया करून घेण्याची जबाबदारी आपण आपल्याकडे घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण ती गोष्ट जी आहे ती आपण करायची आहे. आणि म्हणून निर्वचन निरूपण करायचं आहे. भटोबास नेवाशाला गेलेले आहे स्वामींच्या सेवादासासाठी. स्वामी उंच मठाच्या इथे आतमध्ये असलेला जो दादरा आहे त्याच्यावरून स्वामी वर जातात त्या छतावर आणि तिथून नेवाशाकडे पाहतात. भटोबास काही स्वामींना दिसत नाही, परत खाली येतात, प्रल्हादबाईच्या समोर बसलेले आहेत. 1-2दा असं केल्यानंतर स्वामींना निरूपणाची प्रवृत्ती, तो उचंबळ आहे तो वाढतोय आणि अशा वेळेस स्वामी प्रल्हादबाईंना सांगतात, बाई देव जाना. ते म्हणतात नाही नेनो. मग ते म्हणतात की देवानीच सांगावं देव कसा आहे. स्वामी म्हणतात देव असा काही सांगता येतो का कोणाला? आणि मग स्वामी निरूपण करतात त्यांना. परंतु जेव्हा भटोबास येतात तेव्हा भटोबासांना स्वामी म्हणतात की वेळ का लागला? आता भटोबासांना कुठल्याही प्रकारचा वेळ लागला नाही, काय नाही, ते वेळेत गेले आणि वेळेत आले. एक निश्चित असायचं, आधीच्या काळातल्या लोकांचं निश्चित असायचं, घरातनं जी यादी नेली त्या यादीच्या वस्तू घेतल्या की घरी यायचं सरळ.
आता तसं नसतं. आता घ्यायच्या वस्तू ज्या आहेत त्याही बघितल्या जातात, न घ्यायच्या वस्तू सुद्धा बघितल्या जातात. घ्यायच्या वस्तू घेतल्या जातात आणि न घ्यायच्या वस्तू पण आपण घेऊन येतो. उगाचच काही घेणं नसतं बरं का, घेऊन येतो आणि त्याच्यात आपला वेळ जातो. भट्टोबासांचं तसं नाहीये. वेळेत गेले, वेळेत आले. स्वामी विचारतात की बाबा, जेव्हा तापामध्ये जे जाणार असतात तेव्हा स्वामी विचारतात कुठपर्यंत येणार, किती वेळात येणार. ते बाहेर गेले, बघितलं आणि ते म्हणाले पूजा अवसरापर्यंत येईल, आणि बरोबर आले त्या वेळात. आता ह्यावेळेस पण ते गेलेले आहेत तर वेळेतच गेलेत आणि वेळेतच आलेत, तरी स्वामी म्हणतात वेळ का लागला. भट्टोबास म्हणाले नाही कुठे वेळ लागला, आम्ही तर बरोबर पासलाच आलो प्रवचनाला. भट्टोबास म्हणाले की वेळ, भट्टोबास काय म्हणाले, जी नावेक लागला. स्वामी म्हणतात वेळ का लागला. भट्टोबासांनी असं नाही म्हटलं की नाही मला कुठे वेळ लागला, मी तर बरोबर वेळेत आलोय. ते म्हणाले जी नावेक लागला. हो लागला, थोडासा उशीर झाला. भट्टोबासांना माहिती आहे मला वेळ तर नाही लागला. मग स्वामींनी असं काय विचारलं. मग त्यांनी बाईसांना विचारलं, म्हणजे आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांचा सल्ला घ्यावा, जे आपल्यापेक्षा ज्ञात आहेत त्यांचा आपण सल्ला घ्यावा या बाबतीमध्ये. आणि मग त्यांनी बाईसांना विचारलं. बाईसा म्हणतात की स्वामी कधीपासून तुमची वाट बघत आहेत, काहीतरी निरूपण करायचं आहे स्वामींना. प्रल्हाद बाईसांना थोडंसं निरूपण केलेलं आहे. भट्टोबासांच्या लक्षात आलं, तसंच साहित्य ठेवलं, स्वामींकडे आले, दंडवत घातले, बसले त्या ठिकाणी. आणि स्वामींनी त्यावेळेस त्यांना निर्वचन प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे बघा किती महत्व आहे याचं. एवढं थकून आलेत, पायी गेलेत, पायी आलेत. आता तर आपला रिक्षा आणि गाडीचा प्रवास आहे सगळा, तरी पण आपण मंदिराला थकून जातो एकदम. आपल्याला प्रवचन ऐकता ऐकता झोप येते. भट्टोबा चालत गेले, चालत आले, ओझं घेऊन आलेले आहेत आणि तसंच सगळं साहित्य ठेवून कुठल्याही प्रकारे आपलं जे काही नित्यक्रम जो आहे, नित्य त्यांचा काही हे असेल तो बाजूला ठेवून त्यांनी तडक स्वामींच्या समोर येऊन बसले आणि निरूपणाचा लाभ झाला. म्हणजे स्वामींना ते जे बोलले, स्वामींना सुद्धा माहिती की वेळ झाला नाहीये, परंतु वेळ का झालेला आहे की निरूपण आहे. आत्ता हे जे निरूपण झालेलं आहे ते परत होणार नाही. या प्रवृत्ती जी आत्ता निर्माण झालेली आहे ती परत होणार नाही. आपल्याला प्रवृत्ती म्हणजे कळतच नाही. आपल्याला फक्त आपली मनोवृत्तीच कळते. माझ्या मनात काय चाललंय, माझं मन असं म्हणतं, माझं मन तसं म्हणतं, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, बस आपण आणि आपणच आहोत. एखादा पदार्थ असा बनला की असं वाटतं नाही, मला असं वाटतं की असं बनलं पाहिजे, मला वाटतं तसं बनलं पाहिजे. आपल्याला फक्त आपलं मनच कळतं, बाकीचं आपल्याला काही कळत नाही. जगाचा अजिबात पत्ता नाही आपल्याला. तर मग ज्यांनी जग निर्माण केलेलं आहे त्या परमेश्वराचा काय पत्ता आहे आपल्याला. प्रवृत्ती म्हणजे काय हाच भाग आपल्याला कळलेलाच नाहीये. प्रवृत्ती म्हणजे ज्या वेळेस ईश्वराला ईश्वराचं काहीतरी द्यायचं आहे, कुठल्याही माध्यमातून असो ते परमेश्वर देत आहेत, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी त्या प्रवृत्तीला आपण विखो झालं पाहिजे. नाही तर स्वामी हाकलून देतात, येथीच्या प्रवृत्तीची विखो होत नाहीये, तुम्ही निघा माहितून सगळे. परमेश्वर त्या ठिकाणी काय होतात, खंत स्वीकारतात. आणि खंत तुम्हाला माहिती नाही खंत कशा प्रकारची असते. खंत असेल तर परमेश्वर त्या जीवाचं मुख बघत नाहीत आणि त्या जीवाला मुख दाखवत सुद्धा नाही. विशेष ज्ञानिया सगळं व्यवस्थित आहे, आता प्राप्तीपर्यंत आलेले आहेत, परंतु परमेश्वर ते पाहतात की यांनी काय केलेलं, अव्यरण केलेलं आहे ना. ती अव्यरणाची जी काही खंत आहे त्यांनी तेव्हा जोडलेली आहे ती आता प्रगट होते. अगाध चक्रवर्ती परमेश्वर उदास होतात त्यांच्यावर, त्यांचं मुख बघत नाहीत, कृपास्पदी भूत होऊन होतात विशेष ज्ञानी. कारण की ती खंत आहे. ती खंत कुठेतरी विशेष ज्ञानी यांना पण माहिती आहे कशामुळे खंत आहे. मग ते दुःख करतात, त्याच्याविषयी विनंती करतात, त्या खंतीचा परिहार होतो. आणि मग विशेष ज्ञानीला जर का ते सुटलेलं नाहीये, तुम्ही आम्ही कोण आहोत. मग परमेश्वराच्या प्रसन्नतेला आपण विकू होत नसू तर नका होऊ, परंतु खंतीला जबाबदार होऊ नका. एखाद्या वेळेस प्रसन्नतेला तुम्ही नका विकू होऊ, परंतु परमेश्वराची जी खंती आहे त्याला कुठेतरी तुम्ही सामोरे जाऊ नका. तुमच्यामुळे ईश्वराला खंती येईल असं तुम्ही वर्तन करू नका. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी
जे वर्तन केलेलं आहे प्रसंगोचित, सावध या वर्तावे, सावध वर्तन केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी, आणि बरोबर कुशलतेने ते वाक्य त्यांनी तिथे ठेवलेलं आहे. स्वामींना पण त्यांची कुशलता कळलेली आहे आणि भटोबासांना पण सगळं माहिती की स्वामी सर्वज्ञात आहेत. परंतु उशीर का लागलेला आहे? उशीर लागलेलाच आहे, नाही असं नाही आहे, उशीर लागलेलाच आहे. कारण की थोडं अजून आधी आलो असतो तर ती जी प्रवृत्ती आहे ती थोडी आधी आपल्याला, म्हणजे तेवढा वेळ जो आहे प्रवृत्तीचा जो काळ आहे ना तो कमी कमी होतो ना. आता समजा 1 तास पोथी आहे तर तुम्ही जर का 5 मिनिटं जर का आधी आलात प्रवचन सुरू व्हायच्या आधी तर तुम्हाला पूर्ण 1 तास निरूपण ऐकायला मिळेल. आणि तुम्ही 5 मिनिटं नंतर आलात तर 55 मिनिटं ऐकायला मिळेल. तुम्ही 30 मिनिटं उशिरा आला तर 30च मिनिटं ऐकायला मिळेल तुम्हाला. म्हणजे प्रवृत्ती जी आहे, परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे की एवढ्या वेळ निरूपण करायचं आहे, ती प्रवृत्ती जेव्हा म्हणजे तिकडे थांबेल त्यावेळेस निरूपण अवसान जे आहे ते थांबणार आहे. बघा, म्हणजे एरवी स्वामी आहेतच भक्तजनांसोबत, बेलोपुरी विशेष निरूपण केलेलं आहे स्वामी, 7 अहोरात्र वगैरे. तर त्यावेळेची जी प्रवृत्ती आहे ती अधिक प्रमाणामध्ये आहे. आता जर का त्या वेळामध्ये तुम्ही 7 अहोरात्र निरूपण आहे, आपण 5व्या दिवसापासून गेलो तर काय होईल? 2च दिवस ऐकायला मिळेल, म्हणजे 5 दिवसाचं गेलं ना आपलं. म्हणजे त्या प्रवृत्तीला आपण विखो होऊ शकलो नाही, ही बुद्धी जर आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तेने अर्थाने तो उशीर आहे. तो भटोबासांना लक्षात आलं की आपण अजून थोडा आधी आलो असतो, घाई केली असती तर काय झालं असतं, आपल्याला अजून जास्त वेळ आपल्याला ते ऐकायला मिळालेलं असतं. तर एकंदरीत गोसावी करीती तरी होईल, म्हणजे ईश्वराची जर का प्रवृत्ती असेल तर काहीही शक्य आहे, काहीही शक्य आहे. परंतु जर का प्रवृत्ती नसेल तर मग काहीच शक्य नाही. मग तुम्ही किती आटापिटा करा. परंतु जर का तुम्ही त्या परमेश्वराच्या खंतीला परिहार करण्यामध्ये जर का तुम्ही योग्य ठरलात तर परमेश्वराची प्रवृत्ती बदलण्याची ताकद फक्त या जीवामध्ये आहे, देवतेमध्ये नाहीये, प्रपंचामध्ये नाहीये, फक्त जीवामध्ये आहे. परमेश्वराला उदास करण्याचं कुकर्म आणि परमेश्वराला प्रसन्न करण्याचं जे कर्तव्य आहे ते जीवाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे की परमेश्वराला प्रसन्न करण्याच्या दृष्टीने आपण वर्तन आपलं असलं पाहिजे, आणि ती ईश्वराची प्रवृत्ती असल्याशिवाय नाही. आणि म्हणून नेहमी ईश्वराला ती विनंती करा की आपली प्रवृत्ती असू द्या, आपली प्रसन्नता जी आहे ती असू द्या. या दृष्टिकोनातनं आपण ईश्वराला नेहमी आपला क्रियेचा आधारभूत म्हणून बघितलं पाहिजे. तुम्ही तुमची क्रिया जी आहे ते तुम्ही करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे आश्रमामध्ये एवढं काही सेवा केल्या जातात, एवढ्या कठीण कठीण सेवा असतात, परंतु कुठेही कुठल्याही प्रकारे काही होत नाही. कारण की या सगळ्या मागे ईश्वर कुठेतरी आहेत. आश्रमामध्ये आम्ही राहायचो, कधी कधी विंचू निघतो आहे, कधी गोम निघते आहे. गोम म्हणजे की आपल्या इकडे मुंबईकडे निघते ती तशी नाही बरं का, ती गावाकडे जी निघते ती एवढी मोठी असते, चांगली एवढी, आणि त्याच्यावर काही काही केशरी आणि काळ्या रंगाचे असे पट्टे असतात. ती नुसतं बघूनच अंगाला काटा येतो, एवढी ती हे भयानक असते. आणि अशा त्या गोष्टी निघतात. त्याच्यानंतर कुठेतरी साप सुद्धा निघतात, परंतु ते कधी कोणाला चावत नाही, काय नाही, कोणाचा जीव त्याच्यामुळे जात नाही. हे काय आहे? ईश्वरीची एक अदृश्य शक्ती तिकडे कार्यरूप आहे. त्याच्यामुळे ते ईश्वराची ती प्रवृत्ती आहे, आणि ती प्रवृत्ती कायम ठेवण्याचं जो काही कर्तव्य आहे ते आपल्या जीवाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की स्वामींची प्रवृत्ती असेल तर निश्चितच होईल. जेव्हा उपाध्यभासांनी स्वामींचं पूजन केलं, स्वामी सांगतात की बाबा स्वामी आमचे प्रसन्न झालेले आहेत, ते सुद्धा धन्य झाले स्वामींचं पूजन करून. आणि त्यावेळेस आमचे स्वामी म्हणतात की जीव जीवार्चन घडे पर ईश्वरार्चन कहीची न घडे. जीवाकडनं जीवाचं अर्चन घडतं. आपण एकमेकांना खूप काही खाऊ घालू शकतो 9 दिवस पोट भरून, हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या, परंतु जीवार्चन घडे, ईश्वरार्चन घडलं का? आपल्याला गणित आहे, हे जेवले ते जेवले, यांनी इतकं जेवलं त्यांनी तितकं जेवलं, तुम्ही कमी जेवले बरं का, तुम्ही बरोबर जेवले बरं का. आणि एखादा अनावडीवाला असेल तर आपण म्हणतो यांनी खूपच खाल्लं बरं का, एवढं कुठे खात असतात का, नाश्ता आहे हा.
म्हणजे सगळ्यांची गणित आहेत आपल्याकडे. तुमच्याकडे गणित आहे का की ईश्वराने आपण जो काही उपहार दाखवला त्यातलं ईश्वराने किती खाल्लं माहिती आहे तुम्हाला? आहे का गणित? ते गणित आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे ते समजलं पाहिजे आपल्याला. म्हणजे जीव जीवार्चना घडे, म्हणजे जीवाकडनं सेवा दास्य सगळं खानपान सगळं घडेल, पण ईश्वरार्चन काहीचे ना घडे. म्हणजे ईश्वर स्वीकारतील की न स्वीकारतील आपल्याला माहिती नाही. यावर बाईसा तिथे उपस्थित आहेत. बाईसा स्वामींना म्हणतात, बाईसा स्वामींना म्हणतात जी गोसावी घडविती, म्हणजे बाबा घडविती तरी घडे. म्हणजे स्वामी जर का घडवतील, परमेश्वर जर का घडवतील तर घडे. म्हणजे ईश्वराने जर का घडवलं तरच आपली क्रिया उपयोगी लागणार आहे बरं का. क्रिया करताना जर का आपला हेतू चुकीचा असेल तर आपली क्रिया लेखी लागणं संशयास्पद आहे. आपणच आपलं इथे लगेच निकाल लावू शकतो. तुमची क्रिया करण्याची भावना शुद्ध असेल, तुम्ही कमी जरी साहित्य नेलं तरी ते अवघ्यांना पुरवून उरणार. ते पुरवठा होतो त्याचा. आम्ही संवत्सरला राहायचो, तिथे मोठमोठ्या पंक्ती पण व्हायच्या, नाही असं नाही. भरपूर पक्वान्नांच्या सुद्धा पंक्ती व्हायच्या. बाबांची एक पद्धत होती तिथे की पंक्ती असायच्या, परंतु काय करायचं, 1 महिना पंगत आणि पुढचा महिना पूर्ण विना पंक्तीचा ठेवायचे बाबा. अजिबात पंगत नाही. असायच्या पंगत पण बाबा ठेवायचे नाही. कारण की विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित प्रकारे झाला पाहिजे. कधी कधी अनेक पक्वान्नांच्या पंक्ती असायच्या, परंतु वर्षाकाठी एका बाईंची पंगत असायची. साधाबाई त्यांचं नाव, म्हाताऱ्याच्या बाई होत्या पंजाबी, आणि त्यांची पंगत असायची. वर्षभराचं काय कपाळाचे पैसे असतील त्यांचे 1000-2000 रुपये त्याची पंगत असायची. गरीब बाई होती. पंक्तीला पदार्थ किती, एक डाळ, चपाती आणि भात, 3च, आणि मीठ, बस एवढेच पदार्थ. नाही त्याच्यात गोड, नाही त्याच्यात पंचपक्वान्न, काय नाही. परंतु काय असायचं की त्या दिवशी लोक एवढं पोटभर जेवायचे. जेवण साधं, म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार गोड नाही, काय नाही, तिखट नाही. परंतु जर का जेवायला लागले लोक तर एवढं पोटभर आणि व्यवस्थित जेवायचे आणि त्या भोजनाचं समाधान वाटायचं. म्हणजे एखादा खूप पैसे खर्च करून खूप पक्वान्न ठेवून जेव्हा क्रिया करतो, त्याने जर का ही क्रिया बघितली तर त्याला असं हे वाटेल, म्हणजे शरम वाटेल त्याला की अरे आपण एवढी क्रिया करून सुद्धा परमार्गाच्या उपयोगी जात नाही. आपण भजे वाढायला गेले की लोक म्हणतात नको भजे नको, तेलकट आहे. गोड वाढायला गेलं ते म्हणतात नको गोड नको. आमकं वाढायला गेलं ते म्हणतात नको मी भात खात नाही. आणि यांची पंगत एवढी साधी आहे की लोक व्यवस्थितपणे त्याचं भोजन करतायत. एका वेळेस तर असं झालं की एका गरीबच एक कोणी व्यक्ती होते, त्यांनी चटणी आणि भाकरीची पंगत केली. बाजरीच्या भाकरी आणि चटणी, काल जशी ती चटणी केलेली होती शेंगदाण्याची, त्याच्यासोबत कांदा वगैरे. आणि त्या दिवशी माहिती नाही एवढे लोक जेवले पोटभर. संध्याकाळी लोक थोडं राखून जेवतात, परंतु त्या दिवशी इतकं भोजन झालं आणि सगळेच एकमेकांशी बोलायला लागले की आजचं जेवण छान होतं, त्याचा त्रासही कोणाला झाला नाही. त्या व्यक्तीने रडून पडून ती क्रिया केलेली होती आणि त्या क्रियेचं इतकं एक समाधान वाटलं जेवताना. म्हणजे जशी क्रिया असेल ना तसं आम्हाला खाताना जाणवतं बरं का. किंवा जो जाणकार व्यक्ती आहे, वाचनिकांमध्ये पण जो स्मरणनिष्ठ वगैरे आहे, त्यांना लगेच असं लक्षात येतं की खाताना कधीतरी कंटाळ येतो, कधीतरी ते खाताना खाऊसं वाटत नाही, आणि एखादं असं अन्न असतं की ते खाताना समाधान वाटतं. म्हणजे भरपूर खाल्लेलं होतं असं म्हणून नाही, परंतु खाताना एक समाधान असतं की ते अन्न जेवताना खूप चांगलं वाटतं आपल्याला. आणि म्हणून ते अशा प्रकारचं जे क्रिया आहे, म्हणजे क्रियेमधला हेतू आपला चांगला जर का असेल तर कुठेतरी परमेश्वराची प्रवृत्ती पण आपल्या ते हेतूच्या अनुकूल होते आणि यथायोग्य ईश्वर मग ती क्रिया आपल्या हातामध्ये घेतात आणि चांगल्या प्रकारे अजून करून ती क्रिया आपल्याला देतात. जसं आमच्या महादाईसांना वस्त्र अर्पण करायचं होतं, त्यांनी दादोसांना विचारलं. दादोस म्हणाले कशाला वस्त्र कपडे अर्पण करतात, देवाकडे कितीतरी कपडे आहेत, 2 दिवस वापरतील, कोणातरी देऊन टाकतील, त्याच्यापेक्षा पंगत करा, अन्नदान ते उत्तम. ते म्हणाले नाही मला वस्त्रदानच करायचं. महादाईसा पक्के आहेत, आपल्यासारखं डळमळीत नाही. आपल्याला कोणी सांगितलं असं करा हो, तसं करा हो. महादाईसा गेल्या भटोबासांकडे,
ते म्हणाले असं असं आहे, दादोस म्हणतात की बाबा पंगत करा, मला करायचं वस्त्रदान. भटवास म्हणाले पण दादोस म्हणतात ते करा. ते म्हणाले नाही नाही, मला वस्त्रदानच करायचं. शेवटी दोन लोक म्हणजे आधी कोणाकडे गेले? जीवाकडे गेले. शेवटी कोण उपयोगी येणार आहे? परमेश्वरच उपयोगी येणार आहे. स्वामींना जाऊन सांगितलं की असं असं आहे, मला वस्त्रदान करायचं आहे, आणि दादोस म्हणतात आणि हे म्हणतात की बाबा पंगत करा. मग स्वामी म्हणतात मग दादोस म्हणतात ते करा. हे आता कोणाचं? स्वामी काय बघतात की तुम्हाला काय मान्य आहे, ठीक आहे मग बघा काय तुमचं काय करताय ते. एकदम आम्ही सांगू शकत नाही. साजात्य वेद असतो. ग्रस्तांचं पटतं पटकन, ग्रस्तांना साधूंचं पटत नाही किंवा साधूंचं ग्रस्तांना पटत नाही असं ते. आता त्याच्यामध्ये पण जीवाला जीवाचं पटतं, पण जीवाला ईश्वराचं पटत नसतं कधी. साजात्य वेद आहे. आणि मग महादाईचा म्हणतात जी नाही, मला अर्पण करायचं आहे ते वस्त्र. स्वामींनी बघितलं ह्यांचा जो हेतू आहे तो पक्का आहे, शुद्ध आहे, चांगला आहे. आणि मग स्वामींनी त्यांचा तो योग जो आहे तो जुळवून दिला. एका आसूला म्हणजे त्यांच्याकडे किती दाम होते? थोडेसेच होते त्यांच्याकडे, 16 दाम 8 दाम काय होते. आणि त्याचं त्यांनी ते एका आसूपेक्षा पण कितीतरी महाग असं ते वस्त्र जे आहे त्यांना मिळालं एका करवी. कोणाकडे तरी ते घाण होतं ज्यांच्याकडे हे भिक्षाला जायचे त्यांच्या भावाकडे, आणि त्यांनी ते कमी द्रव्यामध्ये त्यांनी ते वस्त्र त्यांना दिलं. महादाईसांना अपेक्षित होतं त्याच्याही पेक्षा कितीतरी मूल्यवान वस्त्र महादाईसांना मिळालं. स्वामींना अर्पण केलं. स्वामींनी पण मोठ्या अभिमानाने ते वस्त्र धारण केलेलं आहे. कुठेतरी दादोसांनी दिलेलं वस्त्र स्वामींनी श्री चरणाचे नि अंगुठेनी असं त्याची घडी हे केलेली आहे, लोटून दिलं तिकडे. आणि इथे महादाईसांनी जे वस्त्र अर्पण केलेलं आहे ते स्वामींनी स्वीकारलं. म्हणजे तुमची जर का तुमचा हेतू जर का शुद्ध असेल तर तुमची क्रिया 1 रुपयाची असेल ना, ती 1 रुपयाचीच क्रिया असेल, परंतु त्याची व्याप्ती जी आहे ती 10 रुपयाची असणार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही 100 लोकांचंच आणलं होतं परंतु जेवले 200 लोक. हे काय आहे? तुमची क्रिया कशी आहे त्यानुसार ती व्याप्ती जी आहे ती व्याप्ती वाढत राहते. आणि म्हणून इथे सांगितलं की स्वामी घडविती तर घडे, मग दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनात जाल तरी होईल. स्वामी म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर का दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होईल बरं का. एक एक लीळे चरित्रातले वाक्य लक्षात घ्या. या लीळा आपण अनेक वेळा वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, परंतु आपण काय करतो? विषय वाचतो, वाक्य वाचतो, आपण विषय वाचत नाही. विषय जरी वाचला तरी त्या वाक्यावर जे चिंतन असतं, तुम्ही जर का व्याकरणाचे जाणते असाल तर कुठेतरी प्रश्नचिन्ह आलं की त्या वाक्य लगेच बदलतं बरं का. तुम्ही हुशार आहात म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हुशार आहात बरं का. परंतु जर का मी त्याच्या मागे प्रश्नचिन्ह ठेवलं मग मी तेच वाक्य, तुम्ही हुशार आहात म्हणजे मी तुम्हाला विचारतोय आता, म्हणजे लगेच वाक्याचा एक टोन बदलला, अर्थ बदलला. आपल्याला लीळाचरित्र वाचताना हे भान ठेवता आलं पाहिजे आपल्याला. आपण उगाच बाकीच्या पारायणाच्या पुस्तकांचा फडशा पाडलेला आहे. एक एक पारायण एवढा वेळा वाचा, परंतु त्याच्यातनं आपल्याला काही ज्ञान मिळणार नाहीये. हे लीळाचरित्र जर का तुम्ही एका लीळेचं जर का रोज पारायण केलं किंवा एका लीळेचं अनेक वेळा जेव्हा तुम्ही पारायण कराल, पारायण म्हणजे काय नुसतं वाचून नाही काढायची, चिंतनात्मक त्याचं जर का तुम्ही हे केलं तर प्रत्येक वेळी एकेका वाक्यातून तुम्हाला काही ना काही वेगळा अर्थ तुम्हाला मिळेल. देवाला विनंती करून फक्त बसायचं आपल्याला. या ठिकाणी बघा स्वामी म्हणतात की श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनात जाल तर होईल. म्हणजे आता आपण यात्रेला जेव्हा जातो तेव्हा आपण कुठल्या हेतूने जाव तो हेतू आपला साध्य होणार आहे बरं का. तुम्ही म्हटले की बाबा नाही आता फिरून येऊया, थोडंसं खूप दिवस गेलो नाही कुठे, मग काय करायचं, चला स्थानवंदन पण होऊन जाईल. हा एक भाग असतो. आणि एक असतं की नाही खूप दिवस झाले आमचं स्थानवंदन नाही झालं, आम्हाला स्थानवंदनाला जायचंच आहे. आणि हा एक हेतू एक वेगळा आहे. म्हणजे वेगवेगळे असे हेतू आपल्यामध्ये असतात. तर आपला हेतू जो असतो तो शुद्ध असला पाहिजे एकदम. आणि श्री दत्तात्रय प्रभू तुम्हा भेटती, तुम्ही त्यांच्या भेटीला जाल तरच तुम्हाला दर्शन होईल आणि तरच तुम्हाला ते भेट देतील.
ऐसी प्रवृत्ती असे, अशी आमची प्रवृत्ती आहे, अशा प्रकारची. आणि मग स्वामींनी इथे तो दृष्टांत सांगितलेला आहे. आणि हा दृष्टांत सांगितल्यानंतर, वर्तेचा दृष्टांत सांगितल्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात की आता ऐसिया निघा, आता निघा, असंच निघा. पेनोवेना जावे, म्हणजे मुक्काम दर मुक्काम करत जायचंय तुम्हाला. मार्गी उपेने न करावे, म्हणजे एका गावाला 2 मुक्काम करायचे नाहीत. संबंधियाच्या गावा न वसावे, म्हणजे नातलगांच्या गावाला जायचं नाही. आपण तर रस्त्याने जाताना मध्ये आपले नातलग लागले की त्यांना भेटूनच आपण पुढे जातो. एकी भिक्षा निघावी, एका ठिकाणी जेवण नाही करायचं, 4-5 घरी भिक्षा मागायची. ऐसिया परी मातापुरा जावे, म्हणजे माहूरला जायचं. पहिले घाटा तळी संन्यासाची निवेखे भेटती, ते तुमचे पुसती तुम्ही के जाता. घाटाच्या तळाला, घाटाच्या खाली जे पहिले व्यक्ती भेटतील, जे पहिले कोणी भेटतील, ते संन्यासाच्या वेशामध्ये असतील. ते तुम्हाला विचारतील तुम्हाला की तुम्ही कुठे जाता. तुम्ही म्हणाल की आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला जातो, तर ते म्हणतील श्री दत्तात्रय प्रभू ते आम्हीची, ते म्हणतात ते आम्हीच आहोत दत्तात्रय प्रभू, असं ते तुम्हाला म्हणतील. परी ते 90, परंतु ते दत्तात्रय प्रभू नसतील. मग घाटाच्या पुढे परत गेलात तुम्ही की पुढच्या घाटाच्या तळी तुम्हाला ब्राह्मणाचे वेशे भेटतील. ते पण तुम्हाला विचारतील कुठे जाता. तुम्ही म्हणाल आम्ही दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला जातो, ते म्हणतील आम्हीच दत्तात्रय प्रभू आहेत. परी ते 90, म्हणजे तेही नसतील. मग घाटाचा माथा मेरुवाळाच्या तळ पाळी दारवठा गोंधळा पुढे, म्हणजे मेरुवाळाचं जे तलाव आहे त्याच्या पाळी, म्हणजे त्याच्या काठाला दारवठा गोंधळा पुढे, म्हणजे विशिष्ट प्रकारे गायन करणारे तोंडुका वाते, म्हणजे तोंडुका म्हणजे एक चर्मवाद्य आहे. निळीची अंगी, म्हणजे त्यांचं जे काही सदरा असेल तो कसा निळ्या रंगाचा तो असणार आहे. निळीचाची चळना, म्हणजे धगा जो असेल कमरेला जे नेसलेलं आहे ते सुद्धा निळ्या रंगाचं असेल. निळीचे टोपरे, श्रीमुकुटावर जे असेल ते सुद्धा निळ्या रंगाचं असणार आहे. कवड्याचे आभरण, कवडे म्हणजे शंख शिंपले वगैरे सारखं जे असतं, किंवा वास्तविक कवडे, त्यांचं अलंकार गळ्यामध्ये ते परिधान केलेलं असेल. ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नव्हो, ते म्हणतील की आम्ही दत्तात्रय प्रभू नाहीत. परी तेची होती, म्हणजे तेच असणार आहेत बरं का. ऐसा गोसावी तयासी विधी विहिला, आमच्या स्वामींनी विधी विहिला. हो काजी, म्हणून गोसावी यांची दंडवत घातले, श्री चरणा लागले, मग तैसेची निघाले, आणि तसेच ते निघालेले आहेत. कटकाची वाटा हातांतून निघाले, दैवगिरीच्या रस्त्याने चाललेले आहेत. मध्ये बाजार आहे, दोन्ही बाजूनी बाजार आहे आणि यांचं प्रवास चालू आहे. देवगिरीशी गेले, हाटा अंतू अवघे पदार्थ देखिले, आणि बाजारामध्ये सगळे पदार्थ बघितलेले आहेत. आणि ते पदार्थ काय काय आहेत, गाठिया, मुदिया, कडदोरे, खाण्याच्या त्या शेव असतील वगैरे काही खाण्याचे पदार्थ आहेत. कडदोरा आहे, चोळी आहे, तोड, भातुकी, खाजे. भातुकी म्हणजे मध्यंतरी खाण्याचं, खाजे पण मध्यंतरी खाण्याचं असं. तोड म्हणजे काही अलंकारासारखं, तोडरे वगैरे असं सगळं त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी ते विकत घेतलं. कशासाठी ना, तिथे जवळ असलेल्या एका गावाला त्यांचे नातलग राहत होते, त्यांच्यासाठी की बाबा त्यांना ते नेऊन देऊ, आपण परत इकडे येणं होईल नाही होईल. गावाची कोणा हाती खाजे पाठवू, गावाकडे कोणाच्या हाताने काही वस्तू पाठवू. सोयऱ्याचा गाऊ, सोयरा म्हणजे कोण, हा व्याही, जावयाचा ना, किंवा मुलीकडचे असतील किंवा मुलाकडचे असतील वगैरे, तर त्यांचा तो गाव आहे ना. गावासी जाऊ परवाही देव, मग निगो कोण जाणे आता काही येणे होईल. मा काही भेटोनी तरी लेकुरवासी खाजे पाठवू. म्हणजे त्यांचं कसं चाललेलं आहे की एक तर जाऊ आपण वरच्यावर, म्हणजे बाहेरच्या बाहेर ते देऊया किंवा कोणाच्या हाताने पाठवूया, आणि मग निघूया आपण. कोण जाणे आता काही येणे होईल, आता परत येणं कधी होईल. त्या काळचा प्रवास काय असं सहज नव्हता की आपण निघालो पोहोचलो भेटून लगेच आलो दुसऱ्या दिवशी, असं नव्हतं.
एका गावाला जायचं म्हणजे 4-4, 8-8 दिवसाचा प्रवास पायी पायी बैलगाडीने वगैरे करावा लागायचा. लांब कुठे राहत असेल तर त्यांची आणि आपली भेट कधी होईल आणि कधी नाही. एकदा गेलो की त्या भागामध्ये भेटूनच यायचं. परत त्यांचं मृत्यूचंच पत्र येईल की बाबा हा हे गेले म्हणून. अशा काही लोकांच्या भेटी वर्षेवर होत नव्हत्या. मा काही भेटवणी तरी लेकरुवासी खाजे पाठवू, लहान मुलांना काही खाऊ वगैरे पाठवूया. आणि म्हणून सोयऱ्याचा गाव वाटेसी होता, सोयऱ्याचा गाव वाटेला होता. दाऊवाडियासी गेले दावलवाडीला, तिथे जवळच पोचलेले आहेत ते उपरवाईया भेटले. आणि तिथल्या लोकांना ते भेटले त्या गावाकडच्या की बाबा तुम्ही दाऊलवाडीचे लोक आहात का? ते म्हणतात हो. धरा हे हो खाजी आमचा घरी द्या. मग तुम्ही आमक्या आमक्याला ओळखता ना. गावाकडे ह्या ओळखी पडतात बरं का पटापट. म्हणजे मी असं बघितलंय रेल्वेत कोण प्रवास करतंय, मग ते तुम्ही कुठले? मग आम्ही इकडचे. आम्ही तिकडचे. तुम्ही कोण? हा मग ते हा तुम्ही आमचे भाऊच झाले. मी बघतो अरे पटकन आत्ता ओळख नाही होत नाही लगेच भावाचं नातंही निघालं. आमच्या स्वामींनी कधीपासून सांगितलं आम्ही तुमचे भाऊ आहेत. आम्ही कधी म्हटलो देवाला तुम्ही आमचे भाऊ आहोत की आम्ही तुमचे भाऊ आहोत? आम्ही कधीच देवाला अशी ओळख दाखवली नाही आमची. आम्ही ती ओळख लपवण्याचा प्रयत्न करतो आहोत. कशी ओळख लपवतोय आपण? आमचे हे भाऊ आहेत बरं का, आमचे हे भाऊ आहेत, हे आमची माता आहे, हे आमचे पिता आहेत. आम्ही दुसरेच लोक दाखवतोय. म्हणजे मुळामध्ये सांगताना तर वेगळं सांगितलंय की हे तुमचे माता आहेत, हे तुमचे पिता आहेत, हे तुमचे बंधू आहेत. परंतु दाखवताना आपण काय करतो आहोत? वेगळीच व्यक्ती दाखवतो आहोत. असा आपला खोटा कारभार चालू आहे. आणि या ठिकाणी आता त्यांनी काय केलेलं आहे की सांगितलं की आमचे ते आमके आमके भाऊ आहेत, भाऊबंद आहेत, ते सोयरे आहेत, ते धायरे आहेत. ते म्हणे हो आहेत, आम्ही ओळखतो त्यांना. हा मग त्यांच्याकडे हे द्या आणि त्यांना सांगा तुमचे आमके आमके नातलग भेटले होते, त्यांनी तुम्हाला हे दिलं. आता ते जे व्यक्ती आहेत त्या गावातले ते काय म्हणतात, तुम्हीची का साऊ मे नाही या, अहो तुम्हीच काय येत नाही? अहो इथून असं हाकेच्या अंतरावर आता गाव आहे, तिथून गाव 5 किलोमीटर जरी असेल तरी गावाकडची लोक म्हणतात हे इथे जवळच आहे आता हाकेच्या अंतरावर. आणि ठीक आहे आता एवढ्या जवळ आलेला आहात तुम्ही तर चलाच तुम्ही ना. आम्हासी गोसावी विधी विहिला असे ते म्हणतात नाही नाही आम्हाला देवाने विधी दिलेला आहे संबंधियाच्या घरा न वसावे. आईसेची अंगणी उभे ठाका भेटा आणि जा. मी तुम्हाला बोललो ना की कर्मराठीचं कार्य असेल की त्याला उपायावर उपाय आपल्याला मिळतात. ते म्हणतात अहो आतमध्ये येऊ नका, आईसेची या भेटा अंगणातनच ते द्या त्यांना आणि जा. आणि काय करायचं त्याच्यामध्ये? पण कमीत कमी बघणं तर होईल, म्हणजे विचारपूस तर होईल सरळ सरळ. उभे ठाकले आणि ते म्हटले बरोबर आहे, हा म्हणतो ते बरोबर आहे. जे देवानी सांगितलेलं आहे महादाईसांचं आपण बघितलं, वाराणसी जावे न जावे, जावे न जावे 3-4 वेळा झालं. शेवटी कोणाचं पटलं? दादोसांचंच पटलं. आपली परिस्थिती अशीच आहे. किती जरी सांगितलं वचनात असं आहे तरी आपण म्हणतो नाही, परंतु आम्ही ते 1 वेळा बोलणार आहे ते पारायण. अरे पण देवानी लीळा सांगितली, देवानी सांगितलं नामस्मरण करा, परंतु आम्ही कोणाचं ऐकतोय? जीव जीवाचेच. म्हणजे तिथे बाणकरियाचा दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वेळ जेव्हा येते त्यावेळी जीव देवतेचं ऐकत नाही, जीव परमेश्वराचं ऐकत नाही. मग कोणाचं ऐकतो? ना जीवाचेच ऐकतो. तसं आपण सुद्धा जीवाचंच ऐकतोय. पारायण करतोय आपण, स्मरण सोडून दिलेलं आहे. बाकीचं आचरण देवानी सांगितलं ते सोडून दिलेलं आहे. जीव निर्मित ज्या काही गोष्टी आहेत, इतकं पानं व्हा, इतके फुलं व्हा, इतके आमके व्हा, इतके तमकं व्हा. स्वामींनी काय सांगितलं? 1 जन्म व्हा की 11 फुलं, 11 पानं, 11 हे आमका 11 ते, हे सांगितलं का देवानी? देवानी एकच सांगितलं की 1 जन्म द्या. आम्ही काय करतो आहोत की जेव्हा जेवणामध्ये जर का एखादा पदार्थ संपलेला असेल, चपाती संपलेली आहे, मग काय केलं जातं? कांदाच वाढा, मीठच वाढा, आमकच वाढा, तमकच वाढा, पाणीच वाढा. कारण की ती चपाती अजून बनायची, मुख्य पदार्थ थांबलेला आहे.
त्याच्यामुळे बाकीच्या वस्तू वाढून आपण काय करतो, वेळ भागवण्याचा प्रयत्न करतो, भातच वाढतो वगैरे वगैरे. तसं आपल्याला ते काही देता येत नाही जे देवाने मागितलंय. मग आपण इथल्या दुसऱ्या सटरफटर वस्तू वाहण्यात आपला वेळ घालवतो, पैसा घालवतो. बघा बरं, तेवढी पानं आणि तेवढी फुलं आणि तेवढी सुपाऱ्या घेण्यात किती पैसे जातात. त्या पैशाचे कोणाची तरी 1 महिन्याच्या गोळ्या येऊ शकतात बरं का. तुम्ही कधीतरी अशा पण पद्धतीने विचार करा. पानं फुलं वाहत बसण्यापेक्षा तुम्ही गोळ्या सुद्धा वाहू शकता, गोळ्या सुद्धा देऊ शकता कोणाला, एखाद्याची वेगळ्या प्रकारे सेवा सुद्धा करू शकता. कशासाठी आपण पानं फुलं घेऊन त्या पानवाल्यांचे आणि फुलवाल्यांचा व्यवसाय का करतो, त्यांचे घर का पोचतोय आपण. आपण कुठेतरी आरोग्य दृष्टिकोनाचं पण आपण असं करू शकतो. परंतु होतं काय, स्वामींनी सांगितलं येथून म्हणतले ते नववे, आम्ही सांगितलेलं जीवाकडनं होत नाही. आणि या ठिकाणी सुद्धा या लीळेमध्ये यांना जीवाला परमेश्वराने सांगितलं ते त्यांनी बाजूला ठेवलं आणि जीवाने जीवाला सांगितलं ते त्यांना पटायला लागलं. ते म्हणाले बरोबरच आहे, हे म्हणतात तेही बरोबर आहे. आणि मग ते गेले बरं का, त्यांच्या घरासमोर गेले, अंगणाच्या बाहेर उभे राहिले, उभे ठाकले, भेटले, भेट झाली. ते म्हणाले बैसा बैसा, बसा, घरात नका येऊ, तर अंगणात बास टाकतो आम्ही, अंगणात बसा, तुम्हाला नियम आहे ना. म्हणून हाती धरुनी बाजेवरी बैसविले, बाजेवर बसवलं. आता पाय धुण्यासाठी पाणी आणलं, पाय धुतले, बरं वाटलं, शांत वाटलं बरं का. आता जेवा मग जा. तुम्ही काय करा, तुम्हाला जायचंय, घाई आहे ना, स्वयंपाक तयार आहे, लगेच जेवा पिठलं भाकर आणि लगेच निघा तुम्ही. मग पाणी ठेविले, आता जेवण लगेच तयार आहे. हे फक्त हे सगळ्या खोट्या गोष्टी असतात बरं का. जेवण कधी तयार नसतं. काही लोक मला म्हणतात की बाबा आमच्याकडे तुम्ही पारायणला, आता वास्तविक मी पारायण करतच नाही कुठे, पण ते पारायणला, मग मी सांगतो नाही आम्हाला आमचा सत्संग आहे. बाबा काय नाही, अर्धा तास लागेल फक्त. अहो म्हटलं 1 तास तर मला तुमच्या घरी यायलाच लागेल, 1 तास तिकडून निघायला लागेल आणि 2 तास पारायणला लागतील. कधी कधी तिकडे गेल्यानंतर आम्हाला सगळी तयारी करावी लागते. म्हणजे ह्याचा अनुभव मला पक्का आलेला आहे बरं का. काय नाही, झालेलं आहे सगळं, स्वयंपाक सगळं रेडी आहे, पण तिथे गेल्यानंतर परत 1 तास बसावं लागतं. तसं इथे स्वयंपाक तयार आहे म्हटलं, परंतु थोडंसं भाजीला फोडणी घालायची आणि तू भाकरी टाकायचं, झालं मग लगेच. तोपर्यंत काय करा, पाणी गरम आहे आंघोळीचं, तुम्ही आंघोळ करून घ्या. पाणी ठेविले, उठिले, न्हाणिले, जेविले, असं सगळा थकवा गेला. आणि तेवढ्या सगळ्या कार्यामध्ये आता या गोष्टी फक्त हे नुसतं इथे जे सांगितलं ना, उठिले, न्हाणिले, हे फक्त वाक्य असे पटापट सांगितलेले आहेत, म्हणजे शब्द सांगितलेले आहेत, लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हे माहिती नाही की उठिले आणि न्हाणिलेच्या मध्ये किती काळ गेलेला आहे, किती अन्यवार्ता झालेली आहे. कारण की खूप दिवसांनी आपण भेटलो की मग जे काही गप्पा टप्पा निघतात, आणि जर का नातलं भेटले, मग काय मग ते आत्याच्या मुलाचं काय चाललंय सध्या, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, इतक्या गप्पा गोष्टी निघतात, अन्यवार्ता होतात. त्या अन्यवार्ता ह्याच्यामध्ये लिहिलेल्या नाही आहेत, परंतु त्या इतक्या झालेल्या आहेत अन्यवार्ता. हे कशावरून कळतं आपल्याला की हे सगळं आटपेपर्यंत तेव्हा विळू झाला, म्हणजे संध्याकाळ झाली. धर्मवार्ता करता करता स्वामी भटोबासांशी धर्मवार्ता करतायत, त्यांना निरूपण करतायत, आणि धर्मवार्ता करता करता काय होतं, पहाले जी म्हणजे सकाळ होते, उजेडतं. ज्ञान ऐकणं म्हणजे काय आहे, उजेड होणं. अन्य वार्ता करणं म्हणजे काय आहे, अंधार होणं. तो अंधार झालेला आहे. आणि मग आता काळोख झाल्यानंतर प्रवास कसा करायचा. आधीच्या काळामध्ये असं होतं की काळोख झाला की संध्याकाळी 5च्या नंतर प्रवास बंद. मध्ये काय मिळेल, दरोडेखोर मिळतील, त्या काही हिंसक शॉपत मिळतील, आणि मग संध्याकाळ झाली, मग राहिले निजायले. आता सगळ्यांनी आग्रह केला आणि मग ते थांबले. सवळीची उठिले, सकाळीच लवकर उठले, मग निघाले आणि निघायला लागले, जायचं आपल्याला दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला. चांगदेव भट आहेत डकल्यांसोबत. चांगदेव भट त्यांना म्हणतात, हे काय डकले हो, गोसावी वारिले तेची आम्ही केले. स्वामींनी जे नाही सांगितलं तेच केलं आम्ही. गोसावी विधी विहिला तो आम्ही भंगीला, स्वामींनी जो विधी विहिला तो आम्ही भंग
केला. आता काही दर्शन होईल. आता कसलं दर्शन होणार आहे आपल्याला? आता काही गोसावी आम्हा भेट देत असती, आता कशाला स्वामी आम्हाला भेट देतील? आता जाऊन काही करू, आता जाऊन काही उपयोग होणार नाही आपला. आता चला मागवते माघारी चला, आता स्वामी तरी भेटले पाहिजेत आता गेल्यानंतर. मग ते मागवते गोसाव्यांच्या दर्शनाशी आले. मग तेही अवघी व्यवस्था सांगितली, सगळं त्यांनी सांगितलं आणि काय उद्योग केला तिकडे ते. स्वामी म्हणतात श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन ते अमोघ किंगा. मग आता बघा तुम्हाला पहिल्या वाक्यांचा संदर्भ लागेल. स्वामी त्यांना म्हणतात ते कांगा होईल, म्हणजे तुम्हाला कशाला होईल दर्शन? अमोघ दर्शन आहे ते, ऐऱ्या गेल्याला होत नाही. तुम्ही गेले नाही झालं दर्शन. 45 आपण जातो आणि आरती भेटली, बरं मला आरती भेटली. कोणी असं म्हटलं नाही की मला दत्तात्रय प्रभू भेटलेत म्हणून. सगळ्यांना ते संगीतमय आरती वगैरे याच्यामध्येच रस आहे. मला असं म्हणायचं आहे की आरतीच्या वेळेस जा, कारण की त्यावेळेस दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी उपस्थित होतात. आमच्या स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी त्यावेळी जाऊन आपण जर का सर्वांपेक्षा थोडंसं लांब जाऊन म्हणा किंवा तिथेच बसून आपण जर का काहीतरी नामस्मरण गाठी केली, आपण काहीतरी अनुभव करण्याचा जर का प्रयत्न केला, तर कुठेतरी तुम्हाला परमेश्वर कधी ना कधी अनुभव देतील. पहिल्या बैठकीत नाही देणार, पण अनेक बैठकीनंतर कधीतरी तुम्हाला काहीतरी तुम्हाला तिथं भास होईल. म्हणजे तो जो वेळ आहे ना, त्या वेळामध्ये मोठमोठ्याने आरत्या म्हणायचा तो वेळ नाही आहे. ज्यावेळेस परमेश्वर येतात त्यावेळेस आपल्याकडे आपली सात्विकता पाहिजे. स्वामींनी काय सांगितलं? सत्वस्थ धर्मी अधिकार, म्हणजे तिकडे सात्विकता पाहिजे, शांतता पाहिजे त्या ठिकाणी. किंवा जे पण तुम्ही म्हणणार आहात ते सूर तालमध्ये थोडंसं पाहिजे, मनापासनं आवडीपूर्वक ते म्हटलं गेलं पाहिजे. आणि सगळं म्हणत असताना कुठेतरी तुमचे डोळे बंद पाहिजेत, कुठेतरी तुम्हाला तिकडे अनुभव करता आला पाहिजे, तिकडे काहीतरी आहे, काहीतरी तिकडे भास होतोय, अशा दृष्टिकोनातनं तुम्हाला त्या ठिकाणी जाणवलं गेलं पाहिजे. आणि मग स्वामी म्हणतात ते अमोघ दर्शन किंगा, म्हणजे ते अमोघ दर्शन आहे. हे वाक्य स्वामींनी म्हटलेलं होतं. आणि पुढचं वाक्य म्हटलेलं होतं की दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला जात असाल तर भेट होईल, अशी आमची पण प्रवृत्ती आहे. भेटीला जात असाल तर. आता हे दत्तात्रय प्रभूंच्या भेटीलाच निघाले, परंतु मध्ये काय झालं, फाटाफूट झाली, नवीन फाटा फुटला आणि आता उद्दिष्ट बदललंय. काय उद्दिष्ट चालू झालं की आता नातलगांना भेटायला जायचं आहे, नातलगांसाठी हे घ्यायचं आहे, नातलगांसाठी ते घ्यायचं आहे. संबंधी अधिकार नाही. नातलगांच्या ह्याच्यात अडकले की तुमची धर्म आणि तिथे लिहिलेली आहे. खूप लोकांना जर का विचारलं का येत नाही ते आमचा मुलगा शाळेत नाही येतो, किंवा आमचे मिस्टर येतात मग त्यांना जेवण लागतं. म्हणजे हे काय आहे? संबंधी अधिकार नाही. संबंधी असल्यामुळे म्हणजे हे स्वामींनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून स्वामी आता परत शेवटी त्यांना म्हणतात श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन ते अमोघ किंगा, अमोघ दर्शन आहे. ते तुम्हासी कांगा होईल. तुमच्यासारख्यांना का होईल? ते डळमळीत लोक आहात तुम्ही, ठरवताय करताय. ऐसे कांगा घडेल असं घडणारच नाही. ज्या नियमानुसार ते घडलं पाहिजे त्याच नियमाने ते घडलं, तुमच्या नियमाने ते घडणारच नाही. स्वामी म्हणतात कवणी एकी माता असे ते आपल्या लेकरुवासी पे हे दे ते डुळकी, म्हणजे ती त्याला काहीतरी पेय पाचते. तो डुळकी म्हणजे त्याला झोप आलेली आहे, तो असं मान टाकत राहतो. मागवते दे पुन्हा देते त्याला ते डुळकी, मागवते दे ते डुळकी, त्याला ते झोप चालूच आहे. मग सेजिया साहिल्या तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात अहो हे डुळकीत आहे तरी का पाजती येसी, म्हणजे तू हा डुळकतोय, झोप येते तरी तू त्याला पाजतेस का? ते म्हणे घ्या आई आणतू तरी लिहिता येईल, म्हणजे मी का पाजते आहे याला, कारण की मध्ये मध्ये जे काही राग येते किंवा तो काही लाळ गिळतो, त्या लाळ गिळण्यामध्ये कुठेतरी हे जे काही पेयाचे काही थेंब असतील ते कुठेतरी त्याच्या पोटामध्ये जातील. आणि पोटामध्ये गेल्यामुळे काय होईल, त्याचं पोट जे आहे ते रिकामं राहणार नाही. आणि रिकामं न राहिलं तर ॲसिडिटी वगैरे वाढू शकते, त्रास होईल त्याला. तर ते काही होणार नाही. म्हणजे थोडं का होईना परमेश्वर देत राहतात. आपल्याला काय करायचं, घ्यायचं काम करायचं आहे. तुम्ही म्हटले आमचं प्रवचन डोक्याहून जातं, डोक्याहून जाऊ द्या, परंतु कुठेतरी तुम्हाला आज तुम्ही ऐकलेली गोष्ट परत कुठेतरी ऐकायला मिळाली तर तुम्हाला लक्षात हे आपण ऐकलंय कुठेतरी. तिसऱ्या वेळी जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला पूर्ण त्याचं
पडताळणी होईल किंवा हा हे आपण आमच्या ठिकाणी ऐकलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक कार्याचा, दैवराडीच्या प्रत्येक कार्याचा आपल्याला फायदा होत असतो. आजचा दृष्टांत जो आहे तो वर्तेचा दृष्टांत आहे. आता आपण लीळा आणि दृष्टांताच्या माध्यमातून बघणार आहोत की स्वामी सांगतात, कवणी की वर्तेवरी चाले ते डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, आपल्याकडे न पाहे. जो दोरीवर चालणारा व्यक्ती आहे त्याला काय काय गोष्टी पाळायच्या असतात. आता दोरी म्हणजे काय आहे? तुमचा धर्म आहे. हे टोक ते टोक. हे टोक म्हणजे प्रपंचातनं ते सुरू झालेलं आहे. तुम्ही प्रपंचामध्ये धर्माचा स्वीकार केलेला आहे. आणि ते टोक म्हणजे ईश्वरापर्यंत, ते तुम्हाला जो धर्म जो आहे तुमचा तो ईश्वरापर्यंत तुम्हाला पोहोचवणार आहे. आता तुम्हाला त्या रस्त्यावरून चालताना कसं चालायचं आहे हे तुम्ही आता या दृष्टांताच्या माध्यमातून जाणून घ्या. याच्या वेगळं तुम्ही जर का केलं तर तुम्हाला धर्म साधणार नाही. स्वामी सांगतात की कवणी की वर्तेवरी चाले तो डावीकडे न पाहे. तो चालत असताना बघा तो डावीकडे बघत नाही, तो उजवीकडे न पाहे, उजवीकडे सुद्धा बघत नाही, आणि आपण्याकडे न पाहे आणि सभेकडे न पाहे. आम्ही सांगितलं स्मरण करताना डोळे बंद करून बसा. काही लोक स्मरण करताना डोळे उघडे ठेवून इकडे बघ तिकडे बघ, कोण आलं कोण गेलं काय झालं हे सगळं ते बघत असतात. म्हणजे एकदा तुम्ही जर का डोळे बंद केले की दंडवत हो म्हणेपर्यंत तुमचा डोळे उघडलेच नाही पाहिजे. काय हो तिकडे? म्हणजे आपली ही एकाग्रता पाहिजे. स्मरण करताना जर काही एकाग्रता आपण साधत नाही तर मोठा धर्म आचरण करायचं आहे आपल्याला. मग तिथे तुमची एकाग्रता कशी साधणार आहे? डोळे बंद म्हणजे बंद, स्मरण म्हणजे स्मरण, असं एका याच्याने तुम्हाला तंत्राने ते साधलं गेलं पाहिजे. स्वामी सांगतात की डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, सभेकडे न पाहे, मग ती वर्ष साधे. असाच व्यक्ती पलीकडच्या टोकाला जाऊ शकतो. तो डावीकडे उजवीकडे आमच्याकडे तमच्याकडे जर का बघत राहिला तर त्याला तो साधणार नाही, तो खाली पडेल. ती दाय पसाय होती. आणि त्यालाच लोक काय करतात, दाय आणि पसाय देतात. दाय म्हणजे काय? दायचा अर्थ जेवढी ऐपत आहे तेवढंच देणं. एखादी व्यक्ती देतं की अरे ह्यांनी चांगलं केलं, आपल्याकडे 1 रुपया जायचं 1 रुपयाच देणं, ऐपती एवढंच दान देणं. आणि पसाय म्हणजे काय? ऐपतीपेक्षा जास्त देणं, की नाही ह्यांनी जे केलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट केलेलं आहे. आपण 10 रुपयाची वस्तू नाही देऊ शकत तरी पण आपण काय केलेलं आहे, आपल्याकडचे 10 रुपये मोडून आपण त्याला ते वस्तू दिली किंवा त्याला ते बक्षीस दिलेलं आहे. दाय पसाय म्हणजे बक्षीस, दाय पसाय म्हणजे ते दान, आणि दाय पसायचा अर्थ वेगळा पण आपण केला. ना तेची डावीकडे पाहे झालं सकारात्मक. स्वामींनी वेगळा नकारात्मक बाजू पण दाखवली की तेच जर का त्यांनी डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं आणि स्वतःकडे जर का पाहिलं, सभेकडे जर का पाहिलं तर तो काय होईल, ते पडे म्हणजे तो खाली पडणार. तियेचे हाड गुड नुरे, त्या व्यक्तीचे हाड गुड नुरे म्हणजे एवढ्या उंचावरून पडल्यानंतर त्याचे हाडं बिडं मोडतील की. अशा प्रकारचा दृष्टांत आहे की चालत असताना तुम्हाला डावी उजवीकडे बघायचं नाहीये. डावीकडे कोण लोक आहेत? जे निंदा करणारे लोक आहेत ते डावीकडे आहेत. तुम्ही एखादा विधी करता, तुम्ही डोळे बंद करून स्मरण करताय म्हणजे लोक तुम्हाला नाव असतील असं नाही. तुमच्याच बाजूला बसलेले स्मरणाला बाजूला बघू नका. ते काय म्हणतील, हा आले मोठे, आता डोळे बंद करून स्मरण चालू आहे, नाही तेव्हा बडबड चालू असते. हे डावीकडे बसणारे लोक आहेत. आता उजवीकडचे लोक कोण आहेत? उजवीकडचे लोक ते म्हणतात स्मरण करावं तर यांनीच. इतकं चांगल्या प्रकारे स्मरण करतात, रडून वगैरे ते करतायत स्तुती. डावीकडचे लोक करतायत निंदा, उजवीकडचे लोक करतात स्तुती. आणि सभेकडे न पाहे, सभेची लोक कशी आहेत? ते उदास आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. कोण स्मरण करतंय की नाही करतंय काही नाही. तुम्ही चालले काय, पलीकडे पोचले काय आणि पडले काय, त्यांना त्याच्याशी काही घेणं नसतं. म्हणजे काही लोक असे असतात की त्यांना पोथी चालू आहे काय आणि पोथी नाही चालू आहे काय, त्यांना काही घेणं नसतं. त्यांना माहिती होतं नवमीला देवपूजा सुटणार आहे, नवमीला पोचायची, देवपूजा करायची, निघायचं. खूपशी लोक अशी मी बघितलेली आहे, निरूपण असेल तर त्या ठिकाणी निरूपणाचा ते लाभ घेत नाहीत. देवपूजा केली की लगेच ते निघायचं बघतात, त्यांना फक्त देवपूजेशी संबंधित असतात. म्हणजे काही लोक त्या निरूपणाशी, ज्ञानाच्या संदर्भात ते अतिशय उदास असतात एकदम. तर हे सभेची लोक आहेत जे उदासच आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांच्याकडे बघून सुद्धा हा खचत नाही. डावीकडच्या लोकांनी निंदा केली ते ऐकून तो खचत नाही.
सगळीकडचे लोक उदास आहेत ते बघून तो आपला जो धीर आहे तो सोडत नाही, आणि उजवीकडच्या लोकांनी स्तुती केली ते ऐकून तो हवेत जात नाही. तुम्ही म्हटले की स्तुती करणारे लोक चांगले आहेत ना, परंतु स्तुती करणारे लोक कसे असतात माहितीये का, ते तुमची कमकुवतता तशीच ठेवतात. एखाद्या वेळेस कधी कधी निंदा करणारा माणूस जरी बोलतो, तो सत्य सांगून जातो, आपल्याला काहीतरी खरं सांगतो, परंतु स्तुती करणारा जो माणूस असतो तो त्याला जर का विचारलं का प्रवचन कसं झालं, तो मस्त झालं बघा, छान झालं, काही चुका याच्यात, नाही एकदम छान झालं, एकदम छान झालं. काही जे निरीक्षक असतात ते म्हणतात नाही नाही, थोडंसं तुमचं याच्या बोलण्यामधला वेग जास्त आहे, किंवा अमकं आहे ते तमकं आहे, अशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे. मग ठिकऱ्या होतात म्हणजे काय होतं, इथे सांगितलेलं आहे की ना, अंगुळ्यांची संधी आधी करून ठिकऱ्या होती, म्हणजे बोटांमधलं जे काही संधी वगैरे सगळं काय असतील, म्हणजे सगळं हाड जे आहेत तुमचे ते मोडू शकतात. तसं धर्माची संधी आधी करून निरे, म्हणजे धर्म आहे आणि धर्माची जी काही संधी आहे, दोन विधींमधला जो काही भाग आहे, कणव वगैरे जे काय आहे सगळं काय आहे ते आधी करूनही नुरे, म्हणजे एकदा तुम्ही जर का धर्माहून पतन झालात तर तुमच्यासाठी हे कुठल्याही गोष्टी मग काम करणार नाही, अधर्मवंत होऊन जाल तुम्ही. बास पक्ष हाडस्थानी मोक्षांतरे, हाड गुड नुरे म्हणजे काय, हाड नुरे म्हणजे मोक्ष जो मिळणार आहे तो मोक्ष होणार नाही, आणि गुडस्थानी कणव ही नुरे, आणि कणव जी शिल्लक राहिली पाहिजे, मोक्ष नाही मिळाला पण त्याच्याकडे कणव तरी आहे, तर कणव सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून नित्य नरक होती, आणि पुढे हा दोष जर का वाढत गेला, विपरीत बुद्धी विकल्प विकार हा जर का दोष वाढत गेला तर पुढे कुठे जाणार, तो नित्य नरकाला सुद्धा तो जाऊ शकतो. सगळ्यात मोठं नरक कुठलं आहे, नित्य नरक आहे, तर तिकडे तो जाऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वर्तेचा दृष्टांत जो स्वामींनी साधायला सांगितलं तो आपण साधला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे आपली निंदा करणाऱ्या लोकांकडे लक्षच देऊ नका, त्यांचं ते चालू राहणार आहे. माझ्याविषयी कोण ना कोण मला सांगतं की ते तुमच्याविषयी असं बोलत होते, त्यांचं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांचं ते बोलतात, त्यांचं ते तोंड खराब करतायत, त्यांचे ते कर्म वाढवतायत. आपण काय करायचं, आपण आपलं म्हणजे त्याच्यापासून लांब राहायचं. का बरं, कारण की कधी काळी असं होऊ शकतं की ती व्यक्ती त्या ठिकाणी आपले दोष चिंतन करेल, आपण त्याचा दोष घेऊ आणि आपण त्याच्याविषयी वाईट चिंतन सुरू करू, आपलं कर्म चालू झालं. परंतु कधी काळी त्या माणसाला प्रायश्चित उत्पन्न होईल आणि तो माणूस प्रायश्चित करेल आणि त्याचा दोष थांबवेल, परंतु आपला दोष तर चालूच आहे की नाही, हा आपलं नुकसान होऊ शकतं. कोणी आपली निंदा करत असेल तर काय ऐकूच नका, कुणी आपली स्तुती करत असेल तर अजिबातच ऐकू नका, स्तुती ऐकायची नाही. स्तुती ऐकून काही उपयोग होत नाही, आपल्याला स्तुती ऐकून आपलं नुकसान होऊ शकतं. लोकांनी आपली स्तुती करावी असं कार्य निश्चित करा, पण लोकांकडनं आपणच आपली स्तुती ऐकावी अशी काय वेळ येऊ देऊ नका. आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे वर्त जर का साधता आलं तर निश्चितपणे आपण ह्या टोकावरून त्या टोकाकडे पोहोचणार आहोत. प्रपंचाच्या एका टोकातनं सुरू झालेलो आहोत आपण, तर परमेश्वराच्या त्या टोकापर्यंत आपण पोहोचणार आहोत. जे सर्वोच्च टोक आहे, चैतन्यापर परमेश्वर असं जे टोक आहे, त्या टोकाला आपण पोहोचणार आहोत. तर आजच्या या 5व्या सत्रामध्ये आपण 92 क्रमांकाची लीळा आणि 92 क्रमांकाचा दृष्टांत आणि पूर्वार्ध 204 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आज आपण घेतलेली आहे. दंडवत हो.